नमस्ते माझ्या सर्व ताईंचं माझी अंगणवाडी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते ताईंनो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आजचा व्हिडिओ का बनवलेला आहे, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा खरा उद्देश काय आहे आणि आजच्या व्हिडिओचा मुद्दा पण काय आहे. कारण की माझ्या सर्व ताईंपर्यंत ती बातमी ऑलरेडी संघटनेच्या ग्रुपमधून पोहोचलीच आहे, सोशल मीडियामधून देखील पोहोचली आहे. तर त्या संदर्भातच व्हिडिओ आहे. परंतु अनेक ताईंचे दुसरे पण प्रश्न आहे, त्या संदर्भात देखील मला त्यांना थोडं मार्गदर्शन करायचं आहे. आणि आपल्या चॅनलवर सर्वप्रथम जर कोणी नवीन असेल तर सर्वप्रथम त्यांनी अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या संघटनेतर्फे जे काही अपडेट्स तुम्हाला दिल्या जातात, जी काही माहिती दिली जाते ती ऑथेंटिकच दिली जाते, याबद्दल देखील तुम्हाला विश्वास आहे. मलाही विश्वास आहे की कुठल्याही गोष्टीची खातरजमा आणि पुरावा असल्याशिवाय मी कुठलाही व्हिडिओ लावत नाही, एवढं तर मात्र नक्की आहे. कारण आपला जो चॅनल आहे, आपली जी संघटना आहे, ते काही सोशल मीडियाचं कोणी व्ह्यूज लाईक्स मिळवण्यासाठी अजिबात नाही. आपल्या अंगणवाडी सेविकांसाठी हक्काची, तळमळीची लढणारी एकमेव महाराष्ट्रातील संघटना आपली अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ अहिल्यानगरची संघटना असली तरी संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी आपली यामध्ये येते. तर सर्व ताईंचं स्वागत करते सर्वप्रथम. आणि व्हिडिओ लावण्याचा आजचा उद्देश आणि माझ्या चेहऱ्यावरील आनंद याचा तुम्ही अंदाजा केलाच असेल की आपल्या महाराष्ट्र शासनाने महिला बाल कल्याण विभाग आपण कायमच पाठपुरावा केलेला आहे या गोष्टीचा. आणि आनंदाची बातमी अशी की आपले अंगणवाडीची जी लिखापडी, जे बाळबिस्तर म्हणतो, ते बंद करण्यात आलेलं आहे. ते कायमचं बंद करण्यात आलेलं आहे. आणि ते कायमस्वरूपी बंद केल्यामुळं आपल्या ताईंचा खूप मोठा ताण कमी झालेला आहे. तर बरोबर ऐकलं तुम्ही की रजिस्टर बंद झाल्याबाबतचा अधिकृतरित्या 25 मे 2026चा कालचाच जी आर आहे, त्यान्वये आपल्या आयुक्त मॅडम बेलापूर भवन येथे ज्यांचं कार्यालय आहे, आयुक्त मॅडम माधवी सरदेशमुख मॅडम यांच्या सोबत आपल्या समन्वय समिती पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली होती. आणि त्यापूर्वी देखील आपण ठाकूर साहेब असतील, विलास रामदास ठाकूर साहेब असतील, त्यानंतर हे उपसचिव आणि सचिव आपल्या ICDSचे डॉक्टर अनुपकुमार यादव यांना देखील आपण या उन्हाळी सुट्टी अंगणवाडी सेविकांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्यामध्ये केंद्राचं मानधन असेल, पेन्शन ग्रॅज्युएटीचा मुद्दा असेल आणि रजिस्टरचा वाढता ताण यासारखे जे काही मुद्दे आपण निवेदनामध्ये दिले होते आणि त्यांच्याशी आम्ही स्वतः चर्चा केली होती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी. तर त्या प्रयत्नांना नक्कीच यश आलेलं आहे. हे यश फक्त माझ्या एकटीचं नसून माझ्या तमाम सर्व सेविका मदतनीस ताईंच्या कष्टाचं बळ आहे, सगळ्यांच्या एकजुटीचं बळ आहे. कारण सर्व ग्रुपवर कालपासून मला SMS येत आहेत की ताई तुमचं खूप खूप आभार, खूप कौतुकास्पद कार्य, असं तसं संघटनेच्या वतीने. परंतु मला त्यांना एक सांगायचं आहे की हे फक्त माझ्या एकटीचं नसून ह्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आता बदल घडवायचा आहे आणि त्याप्रमाणे बदल घडतोय. तर सगळ्या ताईंचं म्हणणं आलं की ताई आपले कोणते कोणते रजिस्टर बंद झाले, कोणते तरी पण रजिस्टर भरावे लागतील, तर ते सुद्धा मी तुम्हाला माहिती देते. तर बघा, आता रजिस्टर बंद झाले तर त्या संदर्भात फायदे देखील आहे. फायदा जवळपास 80%च्या वर फायदाच आहे ताईंनो. परंतु यामध्ये तोटा देखील एक सांगण्यासारखा आहे की ज्यावेळेस फायदे मी तुम्हाला सगळे सांगते, फक्त एक तोटा आहे तेवढं मी एक अगोदर सांगून देते. म्हणजे माझा स्वतःचा विरोध आहे, ठीक आहे की रजिस्टर बंद झाले, चांगली गोष्ट झाली, आपल्याला याचा आनंद आहे. कारण की आपल्याला खूप ऑनलाईन ऑफलाईन कामं करावी लागत होते, त्यामुळे आपल्या सेविकांना याचं म्हणजे खूप जास्त टेन्शन होतं, मानसिक दबावाखाली त्या जगत होत्या. परंतु एक थोडंसं यामध्ये एक प्रॉब्लेम येणार आहे की ज्यावेळेस मोबाईल काहीतरी इश्यू होणार आहे, ज्यावेळेस मोबाईल नेटवर्क इश्यू असणार आहे किंवा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काही त्रुटी आहेत किंवा ॲप बंद झालं, नेटवर्क नसलं,
लाईट नसली, चार्जिंग नसली, इतर वेळेस अशा ज्या अडचणी येतात, ज्या टेक्निकल इश्यूज आपण त्यांना म्हणतो, टेक्निकल एरर येतात, त्यामध्ये त्यावेळी आता मागे तुम्ही बघितलं की 2-2, 3-3 महिने आपल्या भगिनींचं पोषण ट्रॅकर ॲप बंद होतं. मग त्या काळात ते पोषण ट्रॅकर ॲपला इश्यू होता, टेक्निकल इश्यू होता. त्या काळात त्यांनी रजिस्टरचा आधार घेतला आणि जी आपल्याला लाईफ लाँग माहिती पाहिजे असते, लाईफ लाँग जी माहिती पाहिजे असते ती आपल्याला रजिस्टरमधून मिळत असते. कारण हे ICDS विभाग आहे जो कधी माहिती विचारणं माहीत नाही. 10 वर्ष झाले तरी त्याचं रेकॉर्ड आपल्याला द्यावं लागतं. काही पण विचारलं तरी माहिती द्यावी लागते. तर त्या अर्थी थोडंसं रेकॉर्ड न ठेवल्यामुळं आपल्याला थोडंसं तेवढा तोटा होईल की आपल्याला बॅकअपमध्ये जी माहिती पाहिजे ती काय सहज उपलब्ध होणार नाही. परंतु 80% आनंदाचीच बातमी आहे. 20%मध्ये थोडंसं एवढं नुकसान आपलं आहे की लिखित स्वरूपातील माहिती ही कायमस्वरूपी आपल्याला साठवता येते आणि ती कधी देखील आपल्याला वापरता येते. त्याची रियूज पण आपण करू शकतो आपल्या प्रशासकीय कामामध्ये. परंतु 80% आनंदाचीच बातमी आहे. आनंदाची बातमी यासाठी की आपल्या पालक लोक आपल्याला म्हणत होतं की मॅडम, जेवढे महाराष्ट्रातील पालक लोक आहेत ते सगळे म्हणत होते की अंगणवाडीच्या बाया नुसत्या मोबाईल घेऊन बसतात, अंगणवाडीच्या ताई कायम फोनमध्येच असतात. पालक लोकांच्या काही प्रमाणात देखील अशा तक्रारी होत्या आणि त्या तक्रारी त्यांच्या साहजिकच होत्या. कारण अंगणवाडीत पाऊल ठेवल्यापासून पोषण ट्रॅकर ओपन करायचं ते अंगणवाडी बंद करेपर्यंत ऑनलाईन माहिती सगळी अपडेट करायची आणि कधी रेंज नसल्यामुळे आपल्या ताई ते काम अगोदर करून घेत होत्या. त्यामुळे मुलांकडं कुठंतरी दुर्लक्ष होत होतं आणि ऑनलाईन कामाचा वाढता ताण इतका जास्त होता की आपल्याला मुलांना शिकवायला वेळ भेटत नव्हता. मुलांपर्यंत प्री प्रायमरी स्कूल देणं गरजेचं आहे, ज्या म्हणजे हेतूने फक्त पूरक पोषण आहार म्हणजे वाटीभर तुमची लापशी आणि भातासाठी मुलं शाळेत येत नाही, ते सगळ्यांच्या घरी भेटतं आदिवासी भाग वगळता. परंतु ज्या आपल्या पूर्व प्राथमिक शालेय शिक्षण हे महत्त्वाची जी गरज आहे ती आपल्या ICDS विभागाकडून पुरवली जाते आणि आपल्या नवीन शिकलेल्या ताईंपेक्षा जुन्या शिकलेल्या ताई हे बडबड गीतं, बालगीतं, गप्पा गोष्टी, गाणी, हसत खेळत आनंददायी शिक्षण माझ्या ताई खूप छान पद्धतीने देऊ शकतात. आणि परंतु त्यांना ऑनलाईन कामाचा इतका ताण वाढला होता की त्यामुळे त्यांना ते शिक्षण मुलांपर्यंत देता येत नव्हतं. खूप जास्त दबावाखाली राहावं लागत होतं. परंतु आता ते एक फायदाच आहे. परिणामी अंगणवाडीची व जिल्हा परिषदची पटसंख्या वाढण्याचाही नक्कीच इथे शक्यता आहे. कारण की ज्यावेळेस आपण मुलांना व्यवस्थित पूर्वप्राथमिक शालेय शिक्षण देतो त्यावेळेस 100% आपले लाभार्थी पालक एकमेकांना सांगतात आणि मुलांमध्ये त्यांना बदल दिसल्यास नक्कीच ते अंगणवाडीतच ॲडमिशन घेतात. अंगणवाडीत ॲडमिशन घेण्यासाठी कुठलीही फी लागत नाही. त्यामुळे मोफत या सगळ्या सुविधा, सेवा आणि उद्दिष्ट ह्या अंगणवाडीमध्ये पुरवले जातात. तर रजिस्टर या स्वरूपातले 11 रजिस्टर जरी त्यांनी छापील रजिस्टर जे असतात जे मुख्य रजिस्टर असतात ते त्यांनी बंद केले असले तरी या व्यतिरिक्त आपल्या अंगणवाडीमध्ये 20 ते 25 रजिस्टर हे कंपल्सरी मेंटेन करावे लागतात. हेही तुम्हाला माहीत आहे. छापील रजिस्टर जरी बंद केले, ऐकून घ्या माझा नेट पॉईंट, छापील रजिस्टर जरी बंद केले ताईंनो तरी देखील काही असे जे काही रकमा आहेत, जे काही बिलं आहेत, जे आपल्या खात्यावर पैसे येतात त्यामध्ये उदाहरणार्थ परिवर्तन निधी असेल म्हणजे साधील खर्च असेल, त्यानंतर CBE कार्यक्रमाचे देखील पैसे आपल्याला जमा होतात, बरोबर. अशा प्रकारचे जे पैसे आपल्या मानधनाव्यतिरिक्त आपल्या खात्यावर जमा होतात त्याचा हिशोब आपल्याला ठेवणं म्हणजे ठेवणंच आहे. मला माहीत आहे CBE कार्यक्रम भरला जातो मोबाईलमध्ये. मला माहिती आहे सगळा डाटा THRचा असेल, साठा रजिस्टर असेल, सगळा भरला जातो. बट ज्याचे पैसे शासन देतं त्याचा हिशोब आपण ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जड वस्तू रजिस्टर असेल. आता जड वस्तू रजिस्टर कशासाठी की तुम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत असेल, लोकसहभाग असेल, इतर काही जिल्हा परिषदचे सोर्स असतील. आता बघा सक्षम अंगणवाडी अंतर्गत आपल्या बऱ्याच शाळेंना हे देण्यात आलं, जिल्हा परिषद आणि केंद्र स्तरावरून आपल्या अंगणवाडीसाठी LED देण्यात आलेले आहेत.
काही ठिकाणी सोलर देण्यात आलेले आहे, परसबाग पण देण्यात आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य, बेंचेस, खेळण्या अशा प्रकारचं साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर त्याची पोहोच आपल्याला द्यावी लागते आणि त्याचं रजिस्टर आपल्याला आपल्या अंगणवाडीत जतन करून ठेवायचं असतं, जेणेकरून त्याचा पुरावा आपल्याकडे राहतो. या व्यतिरिक्त ग्रामपंचायतचं देखील 10% जो महिला बालविकासचा निधी असतो त्या अंतर्गत देखील आपल्याला दरवर्षी, आता इथून मागे रजिस्टर घेत होत्या भगिनी, आता घेणार नाहीत, तर रजिस्टर असतील, इतर काही खेळण्या, काही पण टेबल, खुर्ची, ग्रामपंचायतला आपण जी मागणी केली असेल ते साहित्य येतं, तर त्याचं देखील जडवस्तूमध्ये आपण नोंद ठेवतो, किती तारखेला आलं, पावत्या वगैरे जोडून ठेवतो. तसेच साधील खर्च असेल जो 2,000 रुपये रक्कम येते, मग त्यामध्ये पेन, पेन्सिल, खडू, आपल्या किरकोळ वस्तू, वर्षभराला लागणाऱ्या झेरॉक्स, आपला अंगणवाडीमधील साहित्य असेल, झाडू, सुपली, पाण्याचा मग, हँडवॉश, साबण, नेल कटर, आरसा, कंगवा, लहान मुलांसाठी जे साहित्य आपण ठेवतो त्या किरकोळ वस्तूसाठी देखील आपल्याला 2,000 रुपये परिवर्तन निधी येतो. त्याची देखील एक पावती आपण आपल्या रजिस्टरला ठेवतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन ठेवावं लागतात. मग त्यामध्ये आता CBE एक रजिस्टर असेल, आपल्याला CBEचे देखील पैसे येतात, बरोबर, 3,000 रुपये येतात, 6,000 येतात. त्यामुळे CBEचं सुद्धा प्रोसिडिंग आणि खर्चाची पावती आपल्याला ठेवावी लागणार आहे. म्हणजे असे काही रजिस्टर आहेत जे आपल्याला ठेवावे लागणारच आहेत. त्याला जर कोणी तपासणी केली नाही, काही झालं नाही तरी काही हरकत नाही, परंतु ते रजिस्टर आपल्याला 100% ठेवावं लागणार आहे. हां, माता बैठक किंवा इतर आता हे ECC डेचं रजिस्टर मेंटेन करायची अजिबात गरज नाही. ते आपण ऑनलाईन कार्यक्रम भरतो. आता कोणी फॅड काढलं आहे ते ECC डे भरायचं, पण असं कुठंच सांगितलेलं नाही ECC डेचं रजिस्टर करण्याची अजिबात गरज नाही आहे. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीला रजिस्टर करूत नका बसून. तर अशा प्रकारे जे मेन रजिस्टर आहेत त्याची अधिकृत माहिती अजून एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला त्यामध्ये सांगणारच आहे की निदान कोणते रजिस्टर आपल्याला ठेवावे लागणार आहेत. ठीक आहे, त्याची अधिकृत माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच देते. पण सध्या तरी एवढ्या प्रकारचे रजिस्टर ठेवा. बाकी आनंदाची गोष्ट म्हणजे सगळे रजिस्टर ऑलरेडी बंद झालेले आहेत असा शासन निर्णय देखील आहे. तो ग्रुपला टाकला आहे मी, तो बघून घ्या तुम्ही संघटनेच्या ग्रुपला. तर त्यामध्ये 4 फेब्रुवारी 2026 पासूनच सर्व रजिस्टर बंद केल्याचा केंद्र शासनाचा GR आहे. त्याचा संदर्भ घेऊन आपल्या आयुक्त मॅडम माधवी सर देशमुख यांनी महाराष्ट्रात देखील सर्व DPO, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व जिल्हा परिषद, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी म्हणजे अर्बनचे सगळेच टोटल सगळ्या जिल्हा परिषदा सगळ्यांसाठी हा नियम लागू होतो आणि त्याप्रमाणे आपले रजिस्टर हे बंद झालेले आहेत. त्यामुळे आता आपल्या ताईंना फक्त ऑनलाईन काम करावं लागणार आहे आणि ऑनलाईन कामावर चांगलं फोकस होईल आणि आपल्या मुलांकडे सुद्धा आपल्याला चांगलं लक्ष देता येईल असा विश्वास मला वाटतो ताईंनो. बाकी आपल्या संघटनेने पाठपुरावा केलेलाच आहे, हा माझ्या सगळ्या ताईंनी बघितलेला आहे. मला कुठल्याही कामाचं श्रेय नको आहे. मी माझं काम प्रामाणिकपणे करते. माझ्या ताईंची एकजूट माझ्यासोबत आहे, माझ्या ताईंचा विश्वास माझ्यासोबत आहे. त्यामुळे मला कसलीच भीती नाही. मी असाच लढा देत राहणार. आपल्या संघटनेद्वारे उन्हाळी सुट्टी असेल, इतर काही जे मुद्दे आहेत, एक एक करून केंद्राच्या मानधनाचा मुद्दा देखील आपल्याला, आता आपली टीम दिल्ली येथे जाणार आहे, एक मुद्दा आपण मार्गी लावणार आहे. 1760 मागण्या आपण करणार नाही. आता रजिस्टर बंद केल्याचं श्रेय कोणी पण घेऊ, पण त्याला माहिती आहे की कोणी किती प्रामाणिक प्रयत्न केलेले आहे, उन्हाळी सुट्टीसाठी कोणी किती प्रयत्न केलेले आहे. त्यामुळे मला कुणालाही काही स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओतून द्यायचं नाही, पण माझ्या ताईंना आनंदाची बातमी द्यायची होती की कुठलंही रजिस्टर भरण्याची आता गरज नाही. ठीक आहे, तुम्ही आता इथपर्यंत भरत होतात, सध्या मदतनीस ताई हजर आहेत कामावर, तर 31 मेपर्यंत त्यांना ते रजिस्टर भरायला लावा. 1 जून नंतर या कुठल्याही रजिस्टरची तुम्हाला सक्ती अजिबात नाही. अदरवाईज तुम्ही तुमच्या माहितीसाठी सर्वे आपलं 0 ते 6चा जो सर्वे अद्ययावत करतो आपण दर महिन्याला,
0 ते 6 वर्षाचे मुलं, त्यांचं वयोगट म्हणजे MPRला माहिती देण्यासाठी तेवढं तुम्ही भरू शकता, वजन उंची वगैरे तुमच्या सोयीसाठी. परंतु आता कुठलाही अधिकारी तुम्हाला जाच करणार नाही. रजिस्टर पूर्ण नाही म्हणून तुम्हाला आता घाबरण्याची भीती नाही, किंवा रजिस्टरचं बाडबिस्तर घेऊन तुम्हाला कोणी ऑफिसला बोलावणार नाही, हेलपाटे मारणार नाही. रजिस्टर पूर्ण नाहीत म्हणून कोणी तुमच्याकडून पैसे घेणार नाही आणि कोणाला 1 रुपया पण द्यायचा नाही. त्यामुळे रजिस्टर पूर्ण नाही आणि नसलं तरी काही कोणी नोकरीवरून काढून टाकत नाही, हे देखील गोष्ट ध्यानात ठेवा. त्यामुळे आपली संघटना एक मागणीसाठी कायम कटिबद्धच आहे. तर या संदर्भातला सविस्तर अधिकृत पुन्हा कोणते रजिस्टर मेंटेन करावे लागतील या संदर्भातली माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये 100% देणार. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असल्यावर कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचे महाराष्ट्रात शेअर करायला विसरू नका. धन्यवाद ताईंनो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम ताईंनो. नमस्ते.